हॅलो ऑल स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला आज आपण प्रॅक्टिस सेट 53 सॉल्व्ह करणार आहोत. जसं मी म्हणलं प्रॅक्टिस सेट 52 आपण फॅक्टराइज केलं, तसं त्याचा उपयोग आपल्याला इथे होणार आहे. आणि इथे पण बघा काय सांगितलंय, फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. मग आता इथे आपल्याला हे फॅक्टराइज करायचंय. तर हे तुम्हाला आठवतंय का, हे कुठे बघितलंय आपण, कसं बघितलंय आपण, हे ए प्लस बी मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे हे असं आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे याचं फॅक्टरायझेशन काय येणार आहे, ए पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू. तर हे लिहून घेऊ. पहिला तर एकदम सोपा आहे, पण पुढचे काही काही क्वेश्चन थोडेसे किचकट आहेत समजायला, पण ते सोपे करून आपण सॉल्व्ह करूया. चला पहिला सॉल्व्ह करूयात. आधी आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. काय फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे आपण, ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आता इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपला क्वेश्चन आहे, म्हणजे आपला आन्सर कुठे येणार आहे, कसं येणार आहे, या फॅक्टरायझेशन फॉर्ममध्ये येणार आहे. सो आपण कसं लिहायचंय, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी प्लस क्यू अँड पी मायनस क्यू. झालं, एवढंच आन्सर आहे. चला सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात लगेच. सेकंड प्रॉब्लेम आहे 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. चला आता इथे तुम्हाला बघा, इथे 4x स्क्वेअर आहे आणि 25y स्क्वेअर आहे. आपल्याला फॉर्म्युला काय यूज करायचा आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. त्याच्याकरता हे दोन्ही त्या फॉर्ममध्ये आपल्याला आणायला लागेल, बरोबर. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपल्याला हे आणायला लागेल. हे आहे का आत्ता, नाही. इथे 4चा स्क्वेअर दिलेला आहे का, इथे नाही, फक्त 4 लिहिलेला आहे. 25चा स्क्वेअर लिहिलेला आहे का, नाही, फक्त 25 लिहिलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे. 25 कशाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर आहे. मग तसं आपण लिहून घेऊ शकतो. चला मग आपण लिहून घेऊ, 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. 4x स्क्वेअर बरोबर मायनस 25 कशाचा स्क्वेअर आहे, 5 स्क्वेअर, आणि y स्क्वेअर पण तसंच राहील. आता हे या फॉर्ममध्ये आलंय का, आता स्क्वेअर स्क्वेअर आहे म्हणजे आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो, म्हणजे 2x आपण एकत्र लिहू शकतो, बरोबर, आणि ह्याचा स्क्वेअर घेऊ शकतो. मायनस 5 स्क्वेअर आणि y स्क्वेअर दोन्ही आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो ना, 5y ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता आपल्याला फॉर्म्युला मिळाला का, हा 2x म्हणजे a झालं आणि 5y म्हणजे b झालं. मग इथे आपण लिहून घेऊ, हिअर a इज इक्वल टू 2x अँड b इज इक्वल टू 5y. सो देअरफॉर जो मेन आपला प्रॉब्लेम आहे तो लिहून घेऊयात. 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर इज इक्वल टू काय यूज होणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी. म्हणजे आपण काय लिहिणार आहे, 2x प्लस बी ए प्लस बी आणि 2x मायनस बी म्हणजे मायनस 5y. चला लगेच थर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. थर्ड आहे y स्क्वेअर मायनस 4. एकदम इझी आहे बघा. हे इथे तुम्हाला माहिती आहे 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे. म्हणजे इथे फॉर्म्युला आपण कुठला यूज करू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. मग आता इथे y स्क्वेअर मायनस 4 आपण कसं लिहू शकतो, y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू y स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर असं लिहू शकतो, बरोबर. 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे. मग देअरफॉर y स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर इज इक्वल टू, आता फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. काय आहे फॉर्म्युला, a म्हणजे आहे इथे y आणि b म्हणजे आहे 2. म्हणजे मग आपण कसं लिहू शकतो, y प्लस 2 अँड y मायनस 2. मिळाला आन्सर. आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे, हे आपण फॅक्टराइज केल्यावर हे फायनल आन्सर आहे आपलं. चला फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. फोर्थ क्वेश्चन आहे पी स्क्वेअर मायनस 1/25. आता हे तर या फॉर्ममध्ये नाही आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे 1चा स्क्वेअर म्हणजे काय 1 आणि 5चा स्क्वेअर आहे 25. म्हणजे त्या फॉर्ममध्ये आपण आता आधी आणायचं आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. चला मध्ये आपला फॉर्म्युला लिहून घेऊ नेहमीप्रमाणे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. हा आपला फॉर्म्युला झाला. आता आपण या फॉर्ममध्ये ते आणायचं आहे, म्हणजे आपण काय लिहूयात, पी स्क्वेअर मायनस 1/25 इज इक्वल टू पी स्क्वेअर मायनस, आपण असं लिहू शकतो का, 1चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर, बरोबर. 25 कशाचा स्क्वेअर आहे, 5 स्क्वेअर आहे. मग या फॉर्ममध्ये हे आलंय, म्हणजेच आपण असं लिहू शकतो, पी स्क्वेअर मायनस 1/5 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हे पूर्ण टर्म कुठली झाली आपली, बी टर्म झाली, आणि पी म्हणजे काय झालं, ए ची टर्म झाली. म्हणजे आता इथे आपण असं लिहू शकतो, हिअर
ए इज इक्वल टू पी अँड बी इज इक्वल टू 1/5. हे मिळालं आपल्याला. म्हणजे आता तो फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. मग आपण काय लिहायचंय, पी स्क्वेअर मायनस 1/5 स्क्वेअर इज इक्वल टू, इथे ए आणि बी आपल्याला माहिती झालेत, मग त्या फॉर्ममध्ये लिहूयात आपण पी प्लस 1/5 आणि पी मायनस 1/5. हे आन्सर मिळालं आपल्याला. म्हणजे आता पण आपला क्वेश्चन काय आहे, पी स्क्वेअर मायनस 1/25. मग त्या ह्याच्यात लिहूयात आपण, तर मी ते साईडला लिहून देते. चला, म्हणजे आपला क्वेश्चन काय होता, पी स्क्वेअर मायनस 1/25 इज इक्वल टू पी प्लस 1/5 आणि पी मायनस 1/5. हे आन्सर आपल्याला मिळालं. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे, 9x स्क्वेअर मायनस 1/16 वाय स्क्वेअर. मग आता हे आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये आणायचंय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या. आपला फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. फॉर्म्युला कायम लिहा. काय काय ठिकाणी इथे फॉर्म्युला लागणार नाही आपल्याला, पण तो फॉर्म्युला आपला इथे यूज करायचा, ते मी सांगेल पुढच्या प्रॉब्लेममध्ये. चला, आता इथे 9x स्क्वेअर आपण कसं लिहू शकतो, थांबा मी ते लिहून घेते. 9x स्क्वेअर मायनस 1/16 वाय स्क्वेअर. तर 9x स्क्वेअर आपण इथे कसं लिहू शकतो, 9 कशाचा स्क्वेअर आहे, 3चा, आणि एक्स स्क्वेअर तर ऑलरेडी आहेच. म्हणजे आपण असं लिहू शकतो का, 3 स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बरोबर, ही टर्म आपण अशी लिहिली. मायनस 1 स्क्वेअर, 16 कशाचा स्क्वेअर आहे, 4चा. सो इथे आपण लिहू शकतो 4 स्क्वेअर, आणि वाय स्क्वेअर आहे तसं. म्हणजे आपल्याला सगळ्याचे स्क्वेअर मिळाले. म्हणजे या फॉर्ममध्ये आपण हा प्रॉब्लेम आणू शकतो. मग इथे आपण ब्रॅकेटमध्ये काय येणार, 3x, कारण दोन्हीचा स्क्वेअर आहे. मग इथे ब्रॅकेटमध्ये आपण वरती स्क्वेअर लिहू शकतो. मायनस इथे पण आपण काय करायचं आहे, 1/4y आणि ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आलं आपलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आलं. चला, मग आता आपण पुढचं सॉल्व्ह करूया. इथे लिहून घेऊ आपण, हिअर ए इज इक्वल टू 3x, बी इज इक्वल टू 1/4y. हे लिहित जा, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम पुढचा सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला कळेल की बी म्हणजे नक्की काय घ्यायचंय, ए म्हणजे नक्की काय घ्यायचंय. हा, आणि तुमचा आन्सर चुकणार नाही. मग आता फॉर्म्युला कसा लिहून घ्यायचा आपण इथे, 3x स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आधी हे लिहून घ्यायचंय, मग फायनल आपण लिहायचंय. सो मायनस 1/4y ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता फॉर्म्युला काय आपला, ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे 3x प्लस 1/4y आणि 3x मायनस 1/4y. बरोबर, हे आपलं फायनल आन्सर आहे. पण फायनल क्वेश्चन काय आहे आपला, देअरफॉर काय लिहून घ्यायचं, जो क्वेश्चन विचारलाय तो लिहून घ्यायचा. 9x स्क्वेअर मायनस 1/16y स्क्वेअर इज इक्वल टू 3x प्लस 1/4y आणि 3x मायनस 1/4y. हे पुढे सॉल्व्ह होणार नाहीये. बरोबर, हे सॉल्व्ह केलं की आपल्याला काय मिळणार आहे, हेच मिळणार आहे. सो हे फायनल आन्सर आहे आपलं. चला, 6 क्वेश्चन सॉल्व्ह करूयात लगेच. काय आहे 6 क्वेश्चन, एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. आता इथे पण बघा, हे तर एकदम सोपं आहे. आपला फॉर्म्युला लिहून घेऊ आधी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. हा आपला फॉर्म्युला झाला. बरोबर, आता इथे ए म्हणजे बघा एक्स स्क्वेअर आहे इथे, आणि बी म्हणजे काय आहे, 1चा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर आहे. म्हणजे 1चा आणि एक्सचा आपण दोन्ही मिळून वरती त्याच्या डोक्यावर स्क्वेअर लिहिला तर आपल्याला बी मिळणार आहे. मग ते लिहून घेऊ आधी. सो इथे लिहून घेऊ आपण, एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू, एक्स स्क्वेअर तर आहे तसंच राहील, मायनस आपण असं लिहू शकतो 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, हे लिहू शकतो. म्हणजे इथे आपल्याला ए काय मिळाला, ए इज इक्वल टू एक्स आणि बी इज इक्वल टू 1/x. ए आणि बी मिळाला. मग आता या फॉर्म्युलाप्रमाणे आपण लिहून घेऊ. सो एक्स स्क्वेअर मायनस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे एक्स, ए प्लस बी काय आपला एक्स आणि 1/x. सो एक्स प्लस 1/x आणि ए मायनस बी म्हणजे एक्स मायनस 1/x. हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. फायनल आन्सर आपण कसं लिहिणार, जे विचारलंय ते प्रश्नामध्ये, एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस 1/x अँड एक्स मायनस 1/x. हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, ए स्क्वेअर बी आहे, बीचा तर स्क्वेअर नाहीये, आणि हे काय आहे, व्हेरिएबल आहे. त्यामुळे ह्याचा काय स्क्वेअर वगैरे आपल्याला माहित नसतो की कशाचा स्क्वेअर आहे बी, हे माहित नाही आपल्याला. त्यानंतर ए बी मध्ये तर कशाचा स्क्वेअर दिलेला नाहीये. मग इथे आपण हा फॉर्म्युला यूज करणार का, तर नाही करणार आपण इथे. आता इथे आपण फॅक्टराइज करणार, जे आपण प्रॅक्टिस सेट 52 मध्ये आपण जे कसं केलं होतं. ए स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहू शकतो, चला लिहून घेऊ खाली, ए स्क्वेअर बी मायनस ए बी इज इक्वल टू, ए स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहू शकतो, ए इंटू ए.
आणि बी आहे तसंच राहील मायनस ए इंटू बी. बरोबर. आता इथे मला सांगा इथे कॉमन काय आहे दोन्हीमध्ये, कारण आपल्याला फॅक्टराईज करून फायनल आन्सर पण काढायचंय. कॉमन आहे इथे ए आहे, बी आहे, म्हणजे दोन्हीकडे आपण कॉमन काय काढू शकतो, ए आणि बी. मल्टिप्लिकेशनच आहे ना, सो ए इंटू बी लिहिणार आपण, ए बी लिहिणार. आतमध्ये काय राहिलंय आता, या टर्म मधलं काय बाकी राहिलंय, ए राहिलाय, तो आपण लिहून घेऊ. आणि या टर्म मध्ये आता काहीच बाकी राहिलं नाहीये, म्हणजे मायनस आपण काय लिहिणार इथे, 1 लिहिणार, कारण 1 नी कशालाही मल्टिप्लाय केलं की तेच येतं. सो इथे ए मायनस 1 येणार. सो हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं. सो इथे आपण देअरफॉर आपण असं लिहून घेऊयात, ए स्क्वेअर बी मायनस ए बी इज इक्वल टू ए बी ए मायनस 1. हे फायनल आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, कुठला आहे, 8th क्वेश्चन. 4x स्क्वेअर वाय मायनस 6x स्क्वेअर. चला आता हे कसं सॉल्व्ह करायचं, हे पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे का, नाहीये, कारण 4चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे. पण 6 कशाचा स्क्वेअर आहे का, अजून तरी आपल्याला माहित नाहीये. 7th स्टँडर्ड पर्यंत तरी आपल्याला माहित नाही की 6चा म्हणजे हे कुठेतरी डेसिमल फॉर्म मध्ये कशाचं काहीतरी मल्टिप्लाय केलं की तो 6, तर 6 हा त्या नंबरचा स्क्वेअर असू शकतो. पण हे आता आपल्याला माहितीये का, नाहीये. तर त्यामुळे ह्याचा आपण स्क्वेअर करू शकत नाही. मग आपण काय करायचं, फॅक्टराईज करायचं. आता 4चं फॅक्टराईज केल्यावर काय येतं, चला मी साईडला करून दाखवते. 4चं फॅक्टराईज केल्यावर येतं 2 2 जा 4, 2 1 जा 2, म्हणजे 2 इंटू 2 असं फॅक्टरायझेशन येतं. मग आपण लिहून घेऊयात, इज इक्वल टू 2 इंटू 2 एक्स स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, इंटू एक्स आणि वाय आहे तसंच येणार आहे, इंटू वाय मायनस. आता 6चं फॅक्टरायझेशन काय आहे, 2 3 जा 6, 3 1 जा 3, म्हणजे 2 इंटू 3 हे 6चं फॅक्टरायझेशन आहे. सो 2 इंटू 3 इंटू एक्स इंटू एक्स. बरोबर, सगळ्याचं फॅक्टराईज आपण काढून घेतलं. आता कॉमन कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आधी बाजूला काढू आपण. 2 कॉमन आहे इथे, सो तो बाजूला घेतला. एक्स कॉमन आहे, दुसरा पण एक्स कॉमन आहे, मग एवढंच आपण फक्त बाहेर घ्यायचंय, कशाच्या, ब्रॅकेटच्या. सो इथे येणार आहे 2 इंटू एक्स. आतमध्ये काय काय राहिलं, 2 राहिलं आणि वाय राहिला, मायनस साईन आहे तसंच ठेवायचंय. काय राहिलं आतमध्ये, 3 राहिला आणि काय राहिलाय, बस एवढंच राहिलंय, 2y मायनस 3, कारण सगळे एक्स तर आपण बाहेर घेतलेत ऑलरेडी. म्हणजे मग आन्सर काय येणार इथे, 2x इंटू एक्स आपण एक्स स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर, आणि 2y मायनस 3. दिस इज अवर फायनल आन्सर. मग आपण लिहून घेऊ इथे 4x स्क्वेअर वाय मायनस 6x स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर 2y मायनस 3. दिस इज अवर फायनल आन्सर. चला नेक्स्ट बघूयात, 9th क्वेश्चन. 9th क्वेश्चन आहे 1/2y स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर. चला आता इथे पण हा फॉर्म्युला येईल का बरं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा अप्लाय होईल का, लगेच तर होणार नाही. बरोबर, त्याच्याकरता आधी आपल्याला त्या फॉर्म्युलामध्ये हे आपल्याला प्रॉब्लेम आणायला लागेल. मग तो कसा आणायचा, चला आधी आपण फॅक्टराईज करून घेऊ. 1/2 इंटू काय येईल, वाय इंटू वाय, हे आपण फॅक्टराईज केलं आधी, मायनस 8 कसं फॅक्टराईज करणार आपण, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू झेड असं फॅक्टराईज येईल. पण मग ह्याच्यातनं कॉमन तर काहीच काढू शकत नाही आपण, कोएफिशियंट पण सेम नाही आहेत आणि व्हेरिएबल्स पण सेम नाही आहेत. मग कसं करायचं, मग हे आपण 8 जो आहे, आता हे मी ब्रॅकेटमध्ये घालते, कारण हे आपल्याला करायचं नाहीये, हे करायचं नाहीये. मग आपण काय करू शकतो इथे, तर इथे आपण लिहू शकतो 1/2 इंटू वाय तर लिहू शकतो. पण 8 आपण 1/2 फॉर्म मध्ये कसं आणू शकतो बरं, तर इथे बघा, जर 16ला आपण 2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं, 8 येतं. बरोबर, म्हणजे हे जर आपण असलेलं 16 इंटू 1/2 केलं तर काय येईल, 2 1 जा 2, 2 8 जा 16, म्हणजे ह्यांचा आन्सर काय येतंय, 8 येतंय. मग त्या फॉर्म मध्ये आपण 8 लिहू शकतो. बरोबर, मग कसा लिहायचा, मग असा लिहू आपण मायनस 1/2 इंटू 16, बरोबर, इंटू झेड. ठीक आहे, आलं या फॉर्म मध्ये, म्हणजे आपल्याला कॉमन 1/2 काढता येईल इथे. आता इथे आपण कॉमन काढूयात 1/2. सो 1/2 इथे बाहेर घेतला, ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, वाय इंटू वाय मायनस 1/2 तर बाहेर घेतलाय, आतमध्ये काय येईल मग, 16 इंटू झेड. बरोबर, सॉरी मोठा येईल ब्रॅकेट इथे. हे झालं, हे मिळालं आपल्याला.
आता ब्रॅकेट आतमधलं सॉल्व्ह करून घ्या ब्रॅकेटमधलं. सो 1/2 बाहेर आहे तसंच राहील. y इंटू वाय होतं वाय स्क्वेअर मायनस 16 आहे तसंच राहील. z इंटू झेड होतं झेड स्क्वेअर. बरोबर, इथपर्यंत आपल्याला कळालं. पण आता इथे तुम्ही बघा 16 कशाचा स्क्वेअर आहे, 4चा स्क्वेअर आहे. म्हणजे आपला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये हे मिळालं आपल्याला. म्हणजे हे इथपर्यंत थांबून चालणार नाही, ह्याच्या पुढेही आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. मग इथे आपण काय लिहू शकतो, 1/2 आहे तसंच ठेवायचं आहे बरं का. बाहेर कायम शेवटपर्यंत 1/2 आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे. सो हिअर a इज इक्वल टू वाय अँड b इज इक्वल टू 4z असं लिहू शकतो आपण. बरोबर, त्या फॉर्ममध्ये मिळालं आपल्याला. कुठल्या फॉर्ममध्ये मिळालं, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी आणि a मायनस बी. बरोबर, हे या फॉर्ममध्ये मिळालं आपल्याला हे. मग आता इज इक्वल टू काय लिहायचंय, हाफ आहे तसंच ठेवायचंय शेवटपर्यंत, ते कॅन्सल करायचं नाहीये, ते न विसरता लिहायचंय. बरेच जण चूक करतात मुलं, हे हाफ लिहायचं विसरून जातात, फक्त वाय स्क्वेअर मायनस 16 झेडचं हे आन्सर लिहून टाकतात. मग हे आन्सर इथे तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. मग आता चला, आपल्याला काय माहिती आता इथे वाय स्क्वेअर म्हणजे काय आहे, आधी आपण लिहून घेऊ. इथे वाय स्क्वेअर मायनस 4z ब्रॅकेट स्क्वेअर आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. मग इज इक्वल टू काय येईल, हाफ y प्लस 4z अँड y मायनस 4z. बरोबर झालं, हे आपलं फायनल आन्सर मिळालं आपल्याला. मग आपण आता काय लिहून घ्यायचंय फायनल आन्सर मध्ये, खाली 1/2 y स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर इज इक्वल टू हाफ y प्लस 4z अँड y मायनस 4z. दिस इज अवर फायनल आन्सर. लास्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर. मग आता हे पण a मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे का, नाहीये. 2 कशाचा स्क्वेअर नाहीये, 8 पण कशाचा स्क्वेअर नाहीये. ठीक आहे, मग आता हे आपण प्रॉपर फॅक्टरायझेशन करूयात. कसं करायचं फॅक्टरायझेशन, 2 इंटू एक्स हे याचं फॅक्टरायझेशन झालं, मायनस 8चं फॅक्टरायझेशन आपण आत्ताच बघितलं, 2 इंटू 2 इंटू 2 येतं. बरोबर, इंटू वाय इंटू वाय. ठीक आहे, हे फॅक्टराइज झाले. आता कॉमन काढूयात. कॉमन काय काय आहे, 2 आहे आणि एक्स आणि इथे वाय आहे, त्यामुळे फक्त कॉमन 2 आहे. सो हे इथे लिहून घेऊ आपण. सो देअर इज इक्वल टू येईल 2 कॉमन येईल, आतमध्ये काय येईल, एक्स इंटू एक्स मायनस इथे काय येईल, 2 टाइम्स 2 येईल. सो 2 इंटू 2 इंटू वाय. सो इज इक्वल टू 2 इंटू आतमध्ये एक्स इंटू एक्स म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 किती येतं 4 आणि वाय इंटू वाय इज वाय स्क्वेअर. बरोबर, आता हे या फॉर्म मध्ये आलंय का, ए मायनस बीच्या, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर, कारण 4 तर स्क्वेअर आहे 2चा, म्हणजे तसं आपण सॉल्व्ह करू शकतो. 2 आहे तसाच ठेवायचा आहे बाहेर, जसं आपण 1/2 आधीच्या प्रॉब्लेम मध्ये बाहेर कॉमन ठेवलं तसंच. मग इथे आपण असं लिहू शकतो का, 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2y ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झालं. मग इथे आपण असं लिहूयात आता, हिअर ए इज इक्वल टू एक्स आणि बी इज इक्वल टू 2y. आपला फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी, हा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर, मग त्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू घालूयात आता. म्हणजे इज इक्वल टू काय येईल, 2 आहे तसाच राहील बाहेर. ठीक आहे, मग ब्रॅकेट हवं तर मोठा काढा इथे. ए प्लस बी म्हणजे एक्स प्लस 2y येईल, पहिले एक्स प्लस 2y आणि एक्स मायनस 2y झालं. दिस इज अवर फायनल आन्सर. ह्याचं पुढे सॉल्व्ह होणार आहे का, नाही होणार. सो इथेच थांबायचंय. मग फायनल आन्सर आपण लिहून घेऊ, 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू एक्स प्लस 2y अँड एक्स मायनस 2y. चला, इथे आपला प्रॅक्टिस सेट आणि आपला लेसन दोन्ही संपलेलं आहे आपलं. सगळे प्रॅक्टिस सेट तुम्हाला स्टँडर्ड 7च्या प्लेलिस्टमध्ये मिळतील, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला कळलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.